नमस्कार. श्री कुकिंग रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. श्री कुकिंग रेसिपीमध्ये आज मस्त असं झणझणीत पुणेरी मिसळ तयार करणार आहे. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी मोड आलेली मटकी घेतली आहे. आता ती पहिल्यांदा मी शिजवून घेतली आहे. त्यामध्ये शिजवताना 1 चमचा मीठ आणि 1 चमचा हळद टाकून घेतली. बघा इथं मटकी व्यवस्थित शिजली गेली आहे. तर आता मी मिसळ तयार करण्यासाठी सर्वात प्रथम एक वाटण तयार करणार आहे. त्यामध्ये इथे आता मी एक कढई घेतली. आता त्यामध्ये मी एक उभा असा चिरून घेतलेला कांदा व्यवस्थित असं गरम करून घेणार आहे. बघा आता इथं मी उभे चिरलेला कांदा कढईमध्ये टाकलाय. आता इथे जे भाजून घेतलेलं खोबरं होतं ते सुद्धा त्याचे असे काप करून ते सुद्धा टाकलंय. ते आपल्याला कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचंय, व्यवस्थित भाजून घ्यायचंय. त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा अख्खे धणे टाकणार आहे. ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित कांद्यासोबत परतून घ्यायचे. त्यानंतर एक तेजपत्ता आणि 1 दालचिनीचे तुकडे. त्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकून व्यवस्थित भाजून घेतले आणि हे सर्व वाटण थंड झाल्यानंतर इथे आता हे वाटण सगळं थंड झाल्यानंतर इथे मी काही लसणाच्या पाकळ्या टाकले. त्यानंतर हे वाटण मिक्सरच्या भांड्यात काढून व्यवस्थित वाटून घेणार आहे. बघा इथं वाटण व्यवस्थित पेस्ट तयार करून घेतली आहे. आता इथे मी कढईमध्ये 2 पळी तेल टाकले. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी काही कढीपत्त्याची पानं टाकणार आहे. बघा इथे मी कढीपत्त्याची पानं टाकलेत. तेल व्यवस्थित गरम झाले. आता यामध्ये मी आपण जे वाटण तयार करून घेतले ते टाकणार आहे. ते व्यवस्थित परतून घ्यायचे. इथे वाटण मी सर्व व्यवस्थित कढईमध्ये तेलात टाकून घेतले. आता ते व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो ॲड केलाय. ते सुद्धा वाटणासोबत व्यवस्थित परतून घेतलं. इथं आता हे वाटण करपू नये त्यामुळे इथे मी 1 पळी गरम पाणी वापरलंय. बघा इथं वाटणाला व्यवस्थित मस्त असं तेल सुटले. आता यामध्ये मी 1 चमचा हळद टाकले, 2 चमचे घरगुती लाल तिखट आणि 2 चमचे घरगुती काळा मसाला टाकलाय. ते व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचंय. बघा इथं मस्त असं वाटणाला तेल सुटले. आता जी शिजवलेली मटकी होती ती इथे मी त्या वाटणामध्ये व्यवस्थित टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. आणि यामध्ये जे मटकी शिजवलेलं पाणी ते सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे. इथे गरम पाण्याचाच वापर करा, नाहीतर मिसळची चव बदलेल. गरम पाण्यामुळे चव छान येते. आता इथं चवीनुसार मीठ टाकलंय. तुम्ही मटकी शिजवताना यामध्ये गरम पाण्याचा मिठाचा वापर केल्यामुळं टेस्ट करूनच तुम्ही मीठ टाका. आता इथे मिसळ तयार झाली. तर मी इथे मिसळ थाळी तयार करून दाखवते. मग इथे मी एक ताट घेतले, त्यामध्ये 1 प्लेट घेतली, त्यामध्ये काही मिक्स फरसाण टाकले. त्यानंतर त्यामध्ये तयार केलेले मटकी, त्यानंतर त्यावरून मिसळ आणि त्यावरून पुन्हा मिसळचा रस्सा टाकणार आहे. अशा प्रकारे मी ही थाळी तयार करून घेते. बघा इथे आपली झणझणीत अशी पुणेरी मिसळची थाळी तयार झाली. तर मस्त दिसते ना. तर बघा आता तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. बाय.